श्री स्वामी समर्थ. दंडवत आणि प्रणाम. मी रेखा जगदंबे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आणि आजचा दिवस तुमचा शुभ जाओ अशी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते. आणि आजच्या आपल्या नवीन विषयाला मी सुरुवात करते. मैत्रिणींनो, नवीन विषय म्हणजे अधिक मासामध्ये मुलीचा आणि जावयाचा मान सन्मान कसा करावायचा याबद्दल थोडीशी माहिती आपण जाणून घेऊयात. तर ती माहिती कोणती, तर व्हिडिओ स्किप न करता पहा. अधिक मासालाच आपण पुरुषोत्तम मास असं सुद्धा म्हणतो. तर या अधिक मासाला आपण धोंड्याचा महिना म्हणून सुद्धा ओळखतो. तर या अधिक मासामध्ये मुलीचा मान सन्मान करणे ही एक खूप सुंदर आणि संस्कारपूर्ण परंपरा आहे. यामध्ये मुलीला आदर, प्रेम आणि सन्मान दिला जातो. खाली काही सोप्या पद्धती दिल्या आहेत की मुलीचा जावयाचा मान सन्मान कसा करायचा आहे, तर ते आपण जाणून घेऊयात. मुलीचा मान सन्मान कसा करावा. सगळ्यात पहिल्यांदा त्यांना आपण आमंत्रण द्यायचे. म्हणजे मुलीचं जर लग्न झालेलं असेल तर लग्न झालेली मुलगी आणि जावयाला घरी प्रेमाने निमंत्रण द्यावे. तर त्यांना पहिल्यांदा प्रेमाचं आमंत्रण गेलं पाहिजे आणि त्यानंतर ते आल्यानंतर ओवाळणी औक्षण करून घ्यायचं. मुलगी घरी आल्यावर तिचे औक्षण करून तिचा सन्मान करावा. त्यानंतर त्यांना नवीन कपडे देणे, मुलीला साडी किंवा ड्रेस, तसेच जावयाला शर्ट, कपडे भेट द्यावेत. गोडाधोडाचं जेवण करायचं. तिच्या आवडीचे पदार्थ बनवून प्रेमाने जेवण वाढावे. दक्षिणा किंवा भेटवस्तू, शक्य असल्यास थोडी दक्षिणा म्हणजे पैशाच्या स्वरूपात किंवा इतर भेटवस्तूच्या स्वरूपात आपल्याला मुलीला आणि जावयाला द्यायचं असतं किंवा द्याव्यात. त्यानंतर त्यांना आशीर्वाद द्यायचेत. मुलीला सुखी संसारासाठी आशीर्वाद द्यावेत. धार्मिक भावना ठेवणे हे सर्व करताना श्रद्धा आणि आनंदाने करणे महत्त्वाचे आहे. दिखावा नको. फक्त लोकांना दाखवण्यासाठी न करता प्रेमाने, श्रद्धेने ह्या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. तर त्याचं महत्त्वसुद्धा आहे. तर महत्त्व काय? अधिक मासात केलेले दान, पूजा अर्चा आणि सन्मान याला विशेष पुण्य मिळते असे मानले जाते. मुलीचा सन्मान केल्याने घरात सुख, समृद्धी आणि आनंद वाढतो अशी श्रद्धा आहे. त्यामुळं ह्या काही आपल्या रिच्युअल्स आहेत किंवा आपल्या चालीरीती आहेत त्या आपण श्रद्धापूर्वक करायच्यात, प्रेमाने करायच्यात. तर निश्चितच त्यातून आपल्याला आनंदसुद्धा प्राप्त होतो. दिलेली माहिती साधी सोपीच आहे, पण मला ती तुमच्याशी शेअर करायची होती. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. श्री स्वामी समर्थ.